श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, अधिक मासातील कमला एकादशी इतकी प्रभावशाली मानली जाते की पुराणांमध्ये असे वर्णन आहे की एका पापी, दरिद्री आणि घरातून हकललेल्या युवकाचे संपूर्ण जीवन या एकाच व्रतामुळे बदलून गेले. आजची कथा शेवटपर्यंत ऐका, कारण या कथेत माता लक्ष्मी स्वतः एका भक्ताला दर्शन देतात. आणि कोण जाणे, या कथेचे श्रवण तुमच्या जीवनातही आशेचा नवीन किरण घेऊन येईल. ही कथा ऐकल्यानंतर माता लक्ष्मी तुम्हाला सुद्धा स्वतः दर्शन देऊन तुमच्या घरचे दुःख दूर करेल. म्हणून न वगळता ही पवित्र कथा शेवटपर्यंत ऐका, कारण आज अद्भुत असा योग आहे. आज गुरुवार आहे, गुरुचा आशीर्वाद प्राप्त करण्याचा दिवस, अधिक महिन्यातील सर्वात शक्तिशाली दिवस, त्यात एकादशी. असा अद्भुत असा योग आला आहे, म्हणून चुकूनही दुर्लक्ष करू नका. जर ही कथा तुम्ही दुर्लक्ष केली तर तुम्ही स्वतः तुमच्या हातातून तुम्हाला मिळणारी सुख, शांती, संपत्तीसाठी नशिबाचे दरवाजे कायमचे बंद कराल. म्हणून ही कथा आज तुम्हाला तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करून देणारी आहे. म्हणून मित्रांनो, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, ओम लक्ष्मी देवी नमः असे टाईप करा आणि देवाला तुमची उपस्थिती दर्शवा. खूप वर्षापूर्वी उज्जैनी नगरात शिवधर्म नावाचा एक विद्वान ब्राह्मण राहत होता. तो वेदांताचा ज्ञाता, दानशूर आणि धर्मनिष्ठ होता. त्याची पत्नी गुणवंती, नावाप्रमाणेच अत्यंत सद्गुणी होती. त्यांना 5 पुत्र होते. 4 पुत्र वडिलांच्या मार्गावर चालणारे, संस्कारी आणि भक्तिमय होते. पण 5वा पुत्र वेगळाच निघाला. त्याचे नाव होते धनपाल. लहानपणापासूनच त्याला पूजा, जप, धर्म यात रस नव्हता. मित्रांसोबत भटकणे, वाईट संगती करणे आणि वेळ वाया घालवणे हेच त्याचे काम होते. वडिलांनी अनेकदा समजावले, बाळा, आज तू तरुण आहेस म्हणून तुला आयुष्य सोपे वाटते, पण कर्माचा हिशोब प्रत्येकाला द्यावा लागतो. पण धनपाल हसायचा. हे सर्व जुन्या काळातील विचार आहेत. पैसा असेल तर सगळं मिळतं. हे ऐकून वडिलांच्या डोळ्यात अश्रू यायचे. वर्षे गेली. धनपालाची वाईट संगत आणखीन वाढली. त्याने घरातील पैसे चोरायला सुरुवात केली. आईचे दागिने विकले. एक दिवस त्याने मर्यादा ओलांडली. वडिलांनी संतापून त्याला घराबाहेर काढले. आजपासून तू माझा मुलगा नाहीस. आई रडत होती, पण धनपालाच्या मनात पश्चाताप नव्हता. सुरुवातीचे काही दिवस त्याला स्वतंत्र, छान वाटले. मित्रांसोबत मौज मजा सुरू होती. पण हळूहळू पैसे संपले. मित्रही दूर गेले. ज्यांना तो आपले समजत होता त्यांनी त्याच्याकडे पाठ फिरवली. भूक लागली. अनेक दिवस त्याला नीट अन्न मिळाले नाही. रस्त्यावर झोपायची वेळ आली. एक दिवस तो भुकेने व्याकुल होऊन जंगलाच्या दिशेने निघाला. दुपारचे कडक ऊन होते. त्याच्या अंगात शक्ती नव्हती. अचानक त्याच्या नजरेस एक आश्रम पडला. आश्रमात वेदपठण सुरू होते. तेथे अनेक ऋषीमुनी बसले होते. त्या आश्रमाचे प्रमुख होते महर्षी हरिमित्र. धनपाल त्यांच्या चरणी पडला. गुरुदेव, मला वाचवा. ऋषींनी त्याला उचलले. त्याच्या डोळ्यात दुःख दिसत होते. वत्सा, सत्य सांग, तुझी ही अवस्था कशी झाली? धनपालाने सर्व सांगितले. आपल्या पापाची कबुली दिली. घरातून कसा बाहेर पडला, मित्रांनी कशी साथ सोडली, हे सर्व सांगताना तो रडू लागला. पहिल्यांदाच त्याच्या मनात खरी खंत निर्माण झाली होती. महर्षी शांतपणे ऐकत होते. मग ते म्हणाले, वत्सा, जेव्हा मनुष्याला स्वतःची चूक समजते
तेव्हाच त्याचा पुनर्जन्म सुरू होतो. धनपाल आश्चर्याने त्यांच्याकडे पाहू लागला. महर्षी पुढे सांगितले, सध्या पुरुषोत्तम मास सुरू आहे. या मासात येणारे कमल एकादशी अत्यंत पुण्यदायी आहे. श्रद्धेने हे व्रत कर. मातेला आणि भगवान विष्णू तुझ्यावर प्रसन्न होतील. धनपाल म्हणाला, गुरुदेव, माझ्यासारख्या पापी माणसाला देव क्षमा करतील? महर्षी हसले. देवांना तुझा भूतकाळ नाही पाहायचा, त्यांना तुझा आजचा पश्चाताप पाहायचा आहे. त्या रात्री धनपालाला झोप लागली नाही. पहिल्यांदाच त्याने मनापासून भगवान विष्णूंचे नाव घेतले. सकाळी कमला एकादशी उगवली आणि याच दिवसापासून त्याच्या आयुष्यात असा चमत्कार सुरू झाला, त्याची कल्पना त्याने स्वप्नातही केली नव्हती. धनपालाने कमला एकादशीचे व्रत सुरू केले. संपूर्ण दिवस त्याने अन्न पाणी न घेता भगवान विष्णूंचे नामस्मरण केले. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र त्याच्या ओठावर सतत होता. संध्याकाळ झाली. आकाशात चंद्राची कोवळी चांदणी पसरली होती. आश्रमात भजन सुरू होते. पण धनपालाच्या मनात एकच प्रश्न होता, खरंच देव माझ्यासारख्या पाप्याला क्षमा करतील का? रात्र गडद होत गेली. थकलेल्या धनपालाला झोप लागली आणि अचानक त्याच्या समोर एक दिव्य प्रकाश प्रकट झाला. संपूर्ण वातावरण सुगंधाने भरून गेले. त्या प्रकाशातून एक तेजस्वी स्वरूप प्रकट झाले. कमलावर विराजमान सुवर्णासारखे तेज, हातात कमळ होते आणि चेहऱ्यावर अमर्याद करुणा. स्वतः माता कमला लक्ष्मी त्याच्या समोर उभ्या होत्या. धनपाल थरथर कापू लागला. तो त्याच्या चरणी कोसळला. माते, मी पापी आहे, माझ्यावर कृपा का? माता लक्ष्मी प्रेमाने म्हणाल्या, वत्सा, जो आपल्या चुकांचा पश्चाताप करतो तो माझ्यासाठी पापी राहत नाही. आज तू श्रद्धेने कमला एकादशीचे व्रत केले आहेस, म्हणून मी तुझ्यावर प्रसन्न झाले आहे. धनपालाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. माता लक्ष्मीचे दर्शन होताच धनपालाच्या डोळ्यातून अश्रूंचा पूर वाहू लागला. तो थरथरत म्हणाला, माते, मी आयुष्यभर पापच केले. आई वडिलांचा अपमान केला, धर्माची थट्टा केली, तरीही तुम्ही माझ्यावर प्रसन्न कशा झालात? माता लक्ष्मी मंद स्मित करत म्हणाल्या, वत्सा, जगात असा कोणताही पापी नाही ज्याला पश्चातापाने पवित्र होता येत नाही. कमला एकादशीचे व्रत हे फक्त उपवास नाही, हे मन शुद्ध करण्याचे व्रत आहे. धनपाल नम्रपणे त्यांच्या चरणावर मस्तक ठेवले. माता पुढे म्हणाल्या, आजपासून तुझे दारिद्र्य संपेल. पण लक्षात ठेव, मी तुला संपत्तीपेक्षा मोठा आशीर्वाद देत आहे, तो म्हणजे सद्बुद्धीचा. हे बोलून माता अदृश्य झाल्या. सकाळी धनपाल जागा झाला. त्याला वाटले हे स्वप्न असेल, पण त्याच्या मनात एक विलक्षण शांतता होती, जी शांतता त्याने आयुष्यात कधी अनुभवली नव्हती. तो महर्षी हरिमित्राकडे धावत गेला. संपूर्ण घटना सांगितली. महर्षींच्या डोळ्यात आनंद चमकला. वत्सा, तुझ्यावर माता कमलांची कृपा झाली आहे. काही दिवसानंतर ज्या नगरात
धनपालला कोणी ओळखत नव्हते. तेथे एका व्यापाराने त्याला काम दिले. धनपाल प्रामाणिकपणे काम करू लागला. पूर्वी जो खोटे बोलायचा तो आता सत्य बोलू लागला. पूर्वी जो आळशी होता तो आता पहाटे उठून भगवान विष्णूंचे नामस्मरण करू लागला. हळूहळू त्याच्यावर सर्वांचा विश्वास बसू लागला. काही वर्षात तो त्या व्यापाराच्या सर्वात विश्वासू सहकारी बनला. एक दिवस त्याच्या मनात आई वडिलांची आठवण आली. तो अनेक वर्षांनी उज्जैनीला परतला. घरासमोर उभा राहिला. केस पांढरे झालेले वडील अंगणात बसले होते. आईची नजर त्याच्यावर पडली. क्षणभर ती त्याला ओळखूच शकली नाही. पण पुढच्या क्षणी धनपाल ती धावत आली. आईच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. धनपाल तिच्या चरणावर कोसळला. आई, मला क्षमा कर. वडिलांचेही डोळे भरून आले. त्यांनी मुलाला उचलले. बाळा, आम्ही तुला कधीच विसरलो नव्हतो. त्या दिवशी त्या घरात अनेक वर्षांनी आनंद परतला. धनपालाने आपल्या संपत्तीचा उपयोग गरिबांसाठी केला. अन्नदान सुरू केले. भगवान विष्णूंचे मंदिर बांधले. प्रत्येक अधिक मासात कमला एकादशीचे व्रत करू लागला. त्याची कीर्ती दूरवर पसरली. लोक त्याच्याकडे धनवान म्हणून नाही तर भगवंताच्या कृपेने बदललेल्या माणसाच्या स्वरूपात पाहू लागले. वर्षे लोटली. एक दिवस वृद्ध धनपाल भगवान विष्णूंचे नाम घेत बसला होता. त्याच्या ओठावर एकच मंत्र होता, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. अचानक त्याच्या समोर पुन्हा एक दिव्य प्रकाश प्रकट झाला. भगवान विष्णू आणि माता कमला लक्ष्मी त्याला दर्शन देण्यासाठी आले होते. भगवान म्हणाले, वत्सा, तू कमला एकादशीचे महत्त्व लोकांपर्यंत पोचवलेस. तुझे जीवन यशस्वी झाले आहे. धनपालाच्या डोळ्यात आनंद अश्रू आले. त्याने भगवानांच्या चरणी मस्तक ठेवले आणि त्या दिव्य क्षणी त्याला मोक्ष प्राप्त झाला. जो भक्त मनापासून पश्चाताप करतो, भगवंताचे स्मरण करतो आणि सत्कर्म करतो, त्याच्या जीवनातही एक दिवस प्रकाश नक्कीच येतो. मित्रांनो, विश्वास असेल तर कमेंटमध्ये लिहा, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. जय श्रीपाद श्रीवल्लभ, श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त.